चष्मा खरेदी करा लोनवर। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर। सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली। गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड। मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59। बजाज फायनान्स, अटी आणि शर्ती लागू। फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे, गॉगल 199 रुपये पासून पुढे। अनुभवी नेत्र चिकित्सक, प्रोग्रेसिव्ह लेन्स, मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स। विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत। आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण। त्या विचारा प्रश्न हे एक अभियान सातत्यानं जबाबदारी आल्याच्या नंतर हे अशा प्रकारचे उपक्रम या मतदारसंघात राबवण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या संपूर्ण अभियानाला या मतदारसंघामध्ये मिळाला। सकाळी वैभववाडीला सुद्धा 11 वाजता मोठ्या संख्येनं लोक या अभियानामध्ये सहभागी झालेले होते। पडेल संध्याकाळी आज 4 वाजता पडेल कॅन्टीनला कार्यक्रम होता, तिथंही मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले होते आणि आज संध्याकाळी 6ची कणकवलीची सभा होती। जवळजवळ 9 वाजेपर्यंत ही सभा या ठिकाणी चांगली मोठ्या संख्येने लोक या सुद्धा अभियानामध्ये सहभागी झाले। एकूण संपूर्ण आढावा घेताना एक या निमित्तानं लक्षात येतं की जनतेमध्ये तीव्र असा संताप आहे, उद्रेक आहे आणि याची चीड लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून जे काही प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजीच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेला या निमित्तानं विचारत आहोत हे वास्तव आहे। म्हणजे गेल्या 9 वर्षामध्ये सत्ता येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने जी आश्वासनं, ज्या घोषणा या जनतेला या देशामध्ये दिलेल्या होत्या त्याच्यातली कुठलीही घोषणा त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही। त्या अनेक घोषणांचा पुन्हा पुन्हा उल्लेख करणार नाही, पण आपल्याला ज्या या निमित्तानं ज्या चर्चा झालेल्या, जे प्रश्न उपस्थित झाले, म्हणजे 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी हे देणार होते। 1 रुपया गेली 9 वर्ष झाले 1 रुपयासुद्धा कोणाच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। 2 कोटी तरुणांना दरवर्षी आपण रोजगार देऊ। गेल्या 9 वर्षामध्ये 18 कोटी तरुणांना रोजगार या देशामध्ये मिळणं गरजेचं होतं, पण एकही म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतका रोजगार मिळाला असेल, बाकी जे काय सांगितलं त्याच्यामध्ये कुठलाही रोजगार त्या ठिकाणी मिळालेला नाही। असे अनेक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी उभं करू। भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालं, पण अद्यापही त्या ठिकाणी शिवस्मारक झालेलं नाही। हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक आपण उभारू, त्याचंही त्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे। आजही त्यांचं स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचं हे त्या ठिकाणी उभं झालेलं नाही आणि म्हणून एकीकडे महागाई असेल, एकीकडे बेरोजगार असेल, एकीकडे अशा प्रकारच्या फसव्या घोषणा असतील, याच्यातनं जनतेची निव्वळ धूळपेक ही या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मोदी शहांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आवाज उठवणं आणि एक शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून, इंडियाच्या माध्यमातून जनमत तयार करणं हा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे सभांमधनं, सोशल मीडियामधनं, आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून हा एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय या अभियानाच्या निमित्तानं ठरलेला आहे आणि लोकांना त्या ठिकाणी याच्याबद्दलची उत्सुकता आहे आणि लोकांनाही कळून चुकलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 9-10 वर्षामध्ये ज्या चुका आपण केल्या, विश्वासानं आपण भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आणलं, त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे आणि म्हणून जनतेचा कौल आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये असा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता आपण देणार नाही। जो बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा जो पवित्र हक्क दिलेला आहे त्या हक्काच्या माध्यमातून या देशातलं सरकार आपण त्या ठिकाणी उलटवणार आहोत। ही मानसिकता ही आता देशातल्या या जिल्ह्यातल्या जनतेची या निमित्तानं झालेली आहे आणि म्हणून आपण पाहताय की ज्या पद्धतीनं अनेक आश्वासन म्हणजे स्त्रियांवरचे अत्याचार आपण मणिपूरमध्ये पाहिले, खासदार ब्रिजभूषणच्या माध्यमातून दिल्लीमध्ये पाहिले, म्हणजे महिलांची लग्न धिंड काढली गेली, बलात्कार झाले, लाखो महिला गायब झाल्या, अनेक खून अत्याचार झाले, विनयभंग झाले आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये देशामध्ये सत्ता आहे, मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, उत्तर प्रदेशचा खासदार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आणि म्हणून या सगळ्यामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीतले अनेक प्रश्न आहेत, याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला। मध्यंतरी शेतीच्या बाबतीमधला एक काळा कायदा आणला, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं,
आणि त्या आंदोलकांना चिरडलं गेलं. शेवटी ते आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, पण जनतेच्या याच्या आवाजात तो आवाज त्या ठिकाणी दबता आला नाही आणि म्हणून तो कायदासुद्धा दिल्लीच्या सरकारला रद्द करावा लागला. आणि म्हणून एकीकडे केंद्र सरकारचं अपयश आणि दुसरीकडे राज्य सरकारची जी भूमिका आहे, म्हणजे आपण पाहिलं की बारसू असेल, नाणार असेल, ज्यावेळी शेतकऱ्यांनी त्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला त्यावेळी आंदोलन झालं. त्या आंदोलनकर्त्यांमध्ये सुद्धा बेछूट गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला आणि सरकारने त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या आंदोलनकर्त्यांना लाठीचार्ज केला. आपला जो महाराष्ट्राचा जो वारकरी संप्रदाय आहे, संत परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे, त्या वारकऱ्यांवर सुद्धा आळंदीमध्ये लाठीचार्ज झाला. आणि मराठा समाज ज्या आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते त्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यासुद्धा मराठी आंदोलकांवर त्या ठिकाणी लाठी हल्ला झाला. आणि म्हणून हे सरकार सातत्यानं जनतेवर त्या ठिकाणी अन्याय करते, सातत्यानं त्या ठिकाणी दंडोकीशाही त्या ठिकाणी करते. आणि म्हणून या सगळ्याचा कुठंतरी या 2024मध्ये जी आता निवडणूक येणार आहे, लोकसभेची असेल विधानसभेची असेल, या निवडणुकीमध्ये नक्कीच या महाराष्ट्रावर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येईल आणि केंद्रामध्ये NDAच्या माध्यमातून एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून सुद्धा या देशामध्ये सत्तेवर त्या ठिकाणी विरोधी पक्ष NDAच्या माध्यमातून त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून आज हे जे काही संपूर्ण वातावरण बदलतं आहे, जे परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे, ज्या पद्धतीनं आज हे सगळं वातावरण होतं आहे, मी आपल्याला विश्वासानं सांगतो येणाऱ्या काळामध्ये ही सगळी सत्तास्थानं जाऊन खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही परत प्रस्थापित होईल. जे काही संविधान अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो संविधान वाचवण्याचा प्रयत्न होईल, लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न होईल आणि एक चांगल्या पद्धतीचं एक लोकशाहीचं राज्य हे देशामध्ये भारतामध्ये त्या ठिकाणी इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून तशा प्रकारचा आमचा प्रयत्न सुरू आहे. जनतेमध्ये जाऊन संवाद करणं, प्रत्येकाच्यापर्यंत त्या ठिकाणी पोचणं आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा आवाज उठवण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. खरं तर म्हणजे आमच्या या उपक्रमाची अभियानाची दखल ही राणे भाजपने घेतलेली आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं की आपण जनतेला सातत्यानं फसवू शकत नाही. गेली 9-10 वर्ष आपण सातत्यानं फसवतो. आपण जर महाराष्ट्राचा आणि या जिल्ह्याचा विचार केला की गेल्या 30-32 वर्षामध्ये सगळ्या सत्तास्थानावर हा राणे परिवार आहे, राणे भाजप आहे. मग त्या ठिकाणी जिल्हा परिषदा असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील आणि आता केंद्रीय मंत्री असतील, या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं 32 वर्ष जनतेनं याला निवडून दिलं, जनतेनं याला ज्यांच्या मागे जनाधार राहिला, पण आजही या जिल्ह्यातला विकास त्या ठिकाणी झालेला नाही. विकास जर कोणाचा झाला असेल तर तो राणे परिवाराचा झाला, राणे भाजपचा झाला. सर्वसामान्यांचा विकास या ठिकाणी होऊ शकलेला आहे. आज तीच आश्वासनं, त्याच घोषणा पुन्हा एकदा नव्यानं देऊन लोकांची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न राणे आणि राणे भाजप या जिल्ह्यामध्ये करते. पण मी आपल्याला सांगतो किती त्या ठिकाणी गेल्या 30-32 वर्षाचा जो जनतेचा अनुभव आहे, हा अनुभव लोकांकडे दांडगा आहे. आणि त्यामुळे यावेळी या जनता त्यांना त्यांची जागा ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून राणे भाजपने किती जरी अशा पद्धतीनं या अभियानाला विरोध केला, म्हणजे वैभव नाईकांसारख्या एका लढवय्य आमदार जे त्या मतदारसंघामध्ये गेली 2 टर्म त्या ठिकाणी आमदार आहेत, त्या पोईपमध्ये त्यांना त्याकडे विरोध करण्याचा कार्यक्रम झाला. आजही वैभववाडीमध्ये काही मुठभर राणे भाजप त्या ठिकाणी घोषणा देणं किंवा विरोध करण्याचा प्रयत्न झाला. पण आता या सगळ्या याला कोण शिवसैनिक तर डगमगणारा नाही. शिवसैनिकामध्ये जोरात त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे, शिवसैनिक हा लढणार आहे. आणि त्यांनी प्रत्येकानं आता ठरवलेलं आहे की या सगळ्या जी काय राजकीय अपप्रवृत्ती आहे त्या अपप्रवृत्तीचा पराभव या जिल्ह्यामध्ये करावा आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित करण्यासाठी या जिल्ह्यातली जनता सज्ज आहे. आणि म्हणून राणेने किती त्या ठिकाणी दहशतवाद आणला, किती त्या ठिकाणी प्रचार केला किंवा कशाही पद्धतीच्या फसव्या घोषणा केल्या, तर त्याचा फरक सिंधुदुर्गातल्या, महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या जनतेवर या ठिकाणी पडणार नाही. होऊ दे चर्चा, विचारा, प्रश्न या निमित्तानं आम्ही राणे समर्थकांना, राणे भाजपला आव्हानच दिलेलं आहे. आमचं तर थेटच सांगणं होतं, तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही चर्चा करायला समोरासमोर आमच्याबरोबर या. बॅनर लावून काय होणार आहे? 2200 कोटी जर तुम्ही आपल्या मतदारसंघात आणलात, अशा प्रकारचं जर बॅनर लावून आपण सांगत असाल तर पुन्हा एकदा आपण या मतदारसंघातल्या जनतेची फसवणूक करताय. माझं तुम्हाला एवढं सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये 3 तालुक्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 गाव आहेत. 2200 कोटी रुपये जर गावामध्ये जर तुम्ही दिले असतील तर प्रत्येक गावामध्ये 15 ते 20 कोटी रुपये आले पाहिजे. आणि मग जर 15-20 कोटी रुपये आहेत कुठे? प्रत्येक गावामध्ये 2200 कोटी आपण दिलेत ना, मग 15-20 कोटी रुपये प्रत्येक गावामध्ये दिसले पाहिजेत. अशा प्रकारचं कुठे फक्त निव्वळ घोषणाबाजी आहे,
कुठलाही त्या ठिकाणी विकास झालेला नाही. जो काही विकास झाला, मी आमदार नितेश राणेंना एवढं विचारतो की 2 टर्म आपण या विभागाचे आमदार आहात, काय कसल्या प्रश्नांवर आपण निर्णय दिलात, काय न्याय दिलात? रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सुद्धा साध्या मूलभूत सुविधा या सुद्धा नितेश राणे आमदार म्हणून त्या ठिकाणी देऊ शकले नाही. अनेक त्यांनी पण घोषणा केलेल्या आहेत, अनेक. म्हणजे आज मी गेलो होतो देवगडमध्ये, तिथलं सांगितलं होतं की महिंद्रा क्लबच्या मार्फत मी फणसेमध्ये पंचतारांकित हॉटेल आणतो, हिंदळ्याला त्या ठिकाणी हॉटेल आणतो. काय झालं त्या घोषणेचं? त्या ठिकाणी साधी टपरी सुद्धा उभी राहिलेली नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आज सांगतात की माझ्या मतदारसंघामध्ये मी 2200 कोटी रुपये आणलेले. मतदारसंघामध्ये जर आपण गावं घेतली तर माझ्या मते एक 100-150 गावं असतील. जर आपण 2200 कोटीला जर समजा भागलं तर माझ्या मते 20 ते 15 कोटी प्रत्येक गावामध्ये यायला हवे. मला सांगा कुठच्या गावामध्ये 15-20 कोटी रुपये आले आणि काय विकास झाला? म्हणजे निव्वळ धुळपेट करणं, लोकांची फसवणूक करणं. त्याला माहिती आहे की निवडणूक आली की अशा प्रकारच्या घोषणा करायच्या, कुठंतरी आमिष त्या ठिकाणी द्यायची, पैशाची प्रलोभनं द्यायची, कुठंतरी जिल्हा बँक असेल, सत्तेच्या माध्यमातून तिथल्या अधिकाऱ्यांना धमकावायचं आणि कुठंतरी ते मत आपल्या पार्टात कसं पडेल आणि आपण कसे आमदार होऊ आणि मग आमदार झाल्यानंतर आपण 5 वर्ष जनतेला कसा फसवू, हाच त्यांच्याकडचा एक नियोजित प्लॅन आहे आणि तोच तो सातत्यानं फॉलो करताना दिसत आहेत. आणि म्हणून मी नितेश राणेंना एवढंच सांगेन आमदार म्हणून की अजूनही आपल्याकडे 1 वर्ष शिल्लक आहे. जर काय करता आलं तुमच्या अधिकारातनं तर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. जर तुम्ही केलात तर नक्की लोक त्या ठिकाणी ठरवतील. नाहीतर फसवणूक तरी तुम्ही सातत्यानं गेली 32 वर्ष या जिल्ह्याची राणे परिवार करतोय, राणे भाजप करतोय. आणि त्यामुळे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महाराष्ट्राची सत्ता असेल, याच्यातनं काही विकासात्मक काही काम त्या ठिकाणी झालेलं नाही. कोणाचा विकास झाला या जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे. राणे भाजपचाच विकास झाला. या ठिकाणी सर्वसामान्यांचा विकास आजही झाला नाही. आजही रस्ते जर आपण वैभवडीला जावत असाल तर आजही घाटमार्ग गगनबावड्यामध्ये काय परिस्थिती आपण सांगा. अंतर्गत जे रस्ते त्याची काय परिस्थिती आहे, मुंबई गोवा सिंधुदुर्ग सोडला तर पुढची काय परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्याच घोषणा आहेत आणि निव्वळ जनतेची फसवणूक करणं आणि आपली सत्ता किंवा आपण त्या ठिकाणी सत्तेच्या स्थानावर कसं पोहोचणं हाच प्रयत्न आमदार नितेश राणेंचा झालेला आहे. पण आता यापुढे पुन्हा त्या ठिकाणी जनता फसणार नाही. या निवडणुकीमध्ये नितेश राणेंना या जिल्ह्यातली जागा, या जे मतदार हा त्या ठिकाणी त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.